जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जो आजचा व्हिडिओ आहे तुम्ही बघितला असेल की जो ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ आहे तुम्ही बघितला असेल की जो व्हिडिओ आहे एकदम झकास आणि खतरनाक व्हिडिओ बनलेला आहे आपला, आणि जो ट्युटोरियल तुम्हाला मिळून जाईल आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपल्याला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपलं जे अलाइट मोशन आहे ते ओपन करून घ्यायचं. तर बघून घ्या, इथं मी ओपन केलं आहे. आणि ओपन केल्यानंतर जे प्लस आयकॉन मीडिया आणि जी आपली फाईल आहे ती ओपन करून घ्यायची आहे. तर बघून घ्या, मी इथं ओपन केली आहे, तुम्ही पण ओपन करून घ्यायची आहे. आणि जो PNG आहे तो ॲड करून घ्यायचा. तर बघून घ्या, मी इथं ॲड करून घेतला आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर मधात एक जो बीटमार्क आहे त्यावरती येऊन जायचं आहे आणि मधात स्प्लिट करून टाकायचं. बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिट करून टाकायचं आहे. आणि स्प्लिट करून टाकल्यानंतर आपल्याला थोडं बॅक यायचं आहे. आणि बॅक आल्यानंतर जे आपले शेक इफेक्ट आहे त्यामध्ये जायचं आहे. तर सर्वात पहिला जो फोटो इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर बघून घ्यायचं इफेक्ट 3 डॉट आणि कॉपी इफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा इफेक्ट कॉपी. आणि हे केल्यानंतर बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि जो आपला फर्स्ट PNG आहे त्याला इफेक्ट देऊन द्यायचा आहे. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट देऊन द्यायचा आहे. आणि जो सेकंड इफेक्ट आहे आपल्याला त्यावरती यायचा आहे. याला इफेक्ट आपला दुसरा फोटोचा इफेक्ट लावायचा आहे. तर बघून घ्या, मी इथं बॅक येतो आणि शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर जो सेकंड फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करतो. बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा आहे. आणि जो हा इफेक्ट कॉपी झाल्यानंतर आपल्याला आपला जो बीटमार्कमध्ये जो सेकंड फोटो आहे त्याला लावून द्यायचा आहे. तर बघून घ्या, तुम्ही पण अशा प्रकारे लावू शकता. तर इफेक्ट 3 डॉट आणि कॉपी इफेक्ट. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा आहे. तर इथं जबरदस्त आपला इफेक्ट लागलेला आहे. तर बघून घ्या भावना, तुम्हाला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. आणि हे लावल्यानंतर तुम्हाला थोडं बॅक यायचं आहे. आणि जो HDR इफेक्ट आहे तो आपल्याला मिळून जाईल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला तिथून तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. बघून घ्या, मी इथं जे याची लेयर आहे ते सर्व लेयर कॉपी करता आहेत. बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे आहे. आणि कॉपी लेयरच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला कॉपी करून घ्यायचे आहे 10 लेयर. आणि ते कॉपी केल्यानंतर बॅक येऊन जायचं आहे. आणि जे आपले बीटमार्क आहेत ते ओपन करून घ्यायचं आहे. आणि ओपन केल्यानंतर इथं आपल्याला त्या जे आपण ऑप्शन कॉपी केलं त्याच्यातून पेस्ट करून घ्यायचं. बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे. आता जबरदस्त PNG बसलेला आहे, इफेक्ट बसलेला आहे PNGला. तर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि जे रेड म्हणजेच जे रेड शॅडो आहे खालून ते तुम्हाला थोडं खाली करून घ्यायचं आहे, कारण ते खूप वरती गेलं आहे, तुमच्या फोटोला मॅच झालं पाहिजे. तर तुम्ही पण असं करू शकता. तुमच्या फोटोला मॅच झालं नाही तर तुम्ही तुमच्या फिंगरनी खाली पण करू शकता थोडं. तर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि हे करून घेतल्यानंतर तुम्हाला फर्स्टला यायचं आहे. आणि फर्स्टला आल्यानंतर इथं प्लस आयकॉन आणि जो टेक्स्ट PNG आहे डायलॉगचा तो आपल्याला इथं टाकून द्यायचा. तर बघून घ्या, इथं मी जो टेक्स्ट PNG आहे तो इथं एक्स्ट्रॅक्ट करतो. बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा आहे. आणि इथून टाकून घ्यायचा आहे. आणि टाकल्यानंतर थोडं त्याला कॉर्नरला आणून घ्यायचं आहे आणि थोडी त्याची साईज कमी करून घ्यायची आहे. तर बघून घ्या, मी पण इथं साईज कमी करून घेतो आणि थोडं कॉर्नरलाच लावणार आहे PNG तो. आणि जो आपला टेक्स्ट PNG आहे त्याची थोडी साईज कमी करून घ्यायची आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि हे करून घेतल्यानंतर जे पोझिशन एरो आहे त्यावरती येऊन आपल्याला थोडं लेफ्ट कॉर्नरमध्ये ठेवायचं आहे. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि बरोबर आपल्याला जे कॉर्नर शेवटचं आहे तिथंच आपल्याला फोटो ठेवून द्यायचा आहे. आणि याची लेंथ पूर्ण व्हिडिओमध्ये ठेवायची आहे 16 सेकंद. तर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर बघून घ्या भावांनो, इथं आपला व्हिडिओ अर्धा पूर्ण झालेला आहे. तर इथं फक्त आपल्याला जे ओव्हरली इफेक्ट आहे ती इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर बघून घ्या, मी इथं फर्स्टला येतो आणि जो ओव्हरली इफेक्ट आहे तो मी इथं टाकायचा आहे. तर मी इथं टाकतो. आता तुम्हाला दाखवतो कसं टाकायचा आपल्याला तो. तर बघून घ्या भावांनो, इथं प्लस आयकॉनवर क्लिक करून आपल्याला मीडियावरती जायचं आहे. आणि मीडियावरती गेल्यानंतर जे आपले 2 व्हिडिओ आहेत त्यामधला एक जो व्हिडिओ आहे म्हणजेच जो स्मॉल पार्टिकलवाला तो व्हिडिओ आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आणि थोडी त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. तर लेंथ वाढवल्यानंतर त्याची लेंथ नाही वाढणार आपली, जो शेवटचा जो फ्रेम आहे तेच फक्त वाढणार आहे. त्यासाठी तुम्हाला जे शेवटचं जे थोडंसं उरलेला आहे भाग आहे तोडून कट करून टाकायचा आहे आणि त्याची एक डबल लेयर घेऊन घ्यायची आहे. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला घेऊन घ्यायचे आहे. आणि 16 सेकंडवर आपल्याला स्प्लिट मारून टाकायचा आहे आणि जे उरलेली भाग आहे तो डिलीट मारून टाकायचा आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे करून टाकून घ्यायचं आहे. तर बघून घ्या, इथं मी आल्यानंतर ब्लेंड आणि जे लाईटन आहे तिथून आपल्याला फर्स्ट ऑप्शन क्लिक करून घ्यायचा आहे. तर असं दुसऱ्या ओव्हरलेचा करून घ्यायचा आहे. लाईटनमध्ये जाऊन आपल्याला लाईटन करून घ्यायचं आहे. बस. तर अशा प्रकारे तुम्हाला एवढं करून घ्यायचं आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला जो सेकंड बीटमार्क आहे त्यावरती यायचं आहे. आणि तिथं आल्यानंतर आपल्याला मीडियावरती जायचं आहे आणि जो दुसरा इफेक्ट आहे तो इथं आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर इथं पण जो व्हिडिओ ओव्हरले आहेत त्याला ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटन आणि स्क्रीन करून घेऊन घ्यायचा आहे. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा आहे. बघून घ्या भावांनो, इथं आपला व्हिडिओ झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ आपला ट्युटोरियल झालेला आहे इथं. तर तुम्ही इथं एक्सपोर्ट करू शकता. तर नक्की भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.